नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना आणि श्रावण बाळ वृद्धापकाळ पेन्शन योजना या सर्व योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। कारण मित्रांनो, डिसेंबर महिना संपत आला तरी अजूनही अनेकांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, डिसेंबरचा हप्ता कधी येणार, खात्यावर पैसे जमा होतील की नाही। याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची आलेली नवीन अपडेट मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। म्हणून मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, माहितीला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा सरकारी योजना, हप्ता अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या वेळेवर हव्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। चला तर मग मित्रांनो, आता वेळ न घालवता महत्त्वाच्या माहितीकडे वळूया। मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही खात्यावर आलेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता यायला खूपच उशीर झालेला आहे। म्हणूनच मित्रांनो, रोज कुठे ना कुठे डिसेंबरच्या हप्त्याबाबत वेगवेगळे अपडेट्स आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत। बरेच लाभार्थी आज चिंतेत आहेत, अस्वस्थ झालेले आहेत आणि काहींच्या मनात तर हा प्रश्नही निर्माण झालेला आहे की आपल्याला डिसेंबरचा हप्ता मिळणार तरी आहे की नाही। अशा परिस्थितीत मित्रांनो, आता जी नवीन माहिती समोर आलेली आहे ती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे, म्हणून पुढची माहिती लक्ष देऊन नीट ऐका। मित्रांनो, आता जी नवीन अपडेट समोर आलेली आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेली असल्याचं सांगितलं जात आहे। या अपडेटनुसार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना आणि श्रावण बाळ वृद्धापकाळ पेन्शन योजना या सर्व योजनांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या 2 दिवसात म्हणजेच 1 जानेवारीपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो, असं अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे। म्हणून मित्रांनो, ही अपडेट सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट केलेलं आहे की निराधार योजनांचे पैसे कुठेही थांबवलेले नाहीत। मित्रांनो, उलट असं सांगितलं गेलं आहे की आधी निराधार योजनेचे पैसे कलेक्टर कार्यालयामार्फत दिले जात होते, पण आता ही संपूर्ण व्यवस्था बदलण्यात आली असून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची पद्धत अंमलात आणली आहे। म्हणून मित्रांनो, यामध्ये पैसे थांबवले आहेत असं समजण्याचं काहीही कारण नाही। मित्रांनो, अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की सध्या सुमारे 10% लाभार्थ्यांचे KYC अजून पूर्ण झालेले नाही। म्हणूनच मित्रांनो, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना लाभार्थ्यांचे KYC पूर्ण करण्याचं टार्गेट देण्यात आलेलं आहे। अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की ज्या लाभार्थ्यांचं KYC पूर्ण होईल त्यांचे निराधार योजनेचे पैसे निश्चित तारखेला थेट खात्यात जमा होतील। म्हणून मित्रांनो, KYC पूर्ण असणं या योजनेसाठी, हप्त्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, हिवाळी अधिवेशनातही हे स्पष्ट करण्यात आलं होतं की निराधार योजनांचे पैसे दर महिन्याच्या 1 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर मित्रांनो, आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारीपासून खात्यात जमा होऊ शकतो। म्हणून मित्रांनो, आता सगळ्यांचं लक्ष येणाऱ्या 1 तारखेकडे लागलेलं आहे। मित्रांनो, या सगळ्या अपडेटनंतरही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत पैसे प्रत्यक्ष खात्यावर जमा होत नाहीत तोपर्यंत याबाबत अंतिम खात्री देता येत नाही। मात्र मित्रांनो, सध्या जी माहिती समोर आलेली आहे ती आशादायी आहे आणि त्यानुसार येत्या 2 दिवसात हप्ता जमा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे। म्हणून मित्रांनो, आता थोडं संयम ठेवून पुढील अपडेटकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता उशीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी अडचणी येत आहेत। विशेषतः वृद्ध लाभार्थी, दिव्यांग बांधव, विधवा महिला यांच्यासाठी हा हप्ता महिन्याचा महत्त्वाचा आधार असतो। म्हणूनच डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत लोकांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसते। मित्रांनो, आपण पाहतो की दररोज कुठे ना कुठे डिसेंबर हप्त्याबाबत वेगवेगळे अपडेट्स येतात। याचं कारण असं आहे की हप्ता उशिरा झालेला आहे, लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण होत नाही। म्हणूनच वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळी माहिती समोर येताना दिसते। मित्रांनो, येत्या 2 दिवसात पैसे जमा होऊ शकतात अशी जी माहिती समोर आली आहे ती शक्यता दर्शवणारी अपडेट आहे, अंतिम खात्री नाही, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणूनच जोपर्यंत पैसे खात्यावर दिसत नाहीत तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचं KYC पूर्ण नाही त्यांच्यासाठी हप्ता थांबू शकतो किंवा उशिरा जमा होऊ शकतो। म्हणूनच प्रशासन KYC पूर्ण करण्यावर भर देत आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी टार्गेट देण्यात आलेले आहेत। KYC पूर्ण झाल्यानंतरच हप्ता नियमित तारखेला खात्यात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मित्रांनो, जर निराधार योजनेचे पैसे दर महिन्याच्या 1 तारखेला नियमित जमा होऊ लागले तर लाभार्थ्यांना नियोजन करता येईल, गैरसमज कमी होतील
आणि हप्ता उशिराचा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणूनच हा निर्णय लाभार्थ्यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा मानला जात आहे. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे. हप्ता उशीर झाला म्हणजे पैसे रद्द झाले, योजना बंद झाली किंवा नाव काढून टाकलं असा विचार काही लोक करत आहेत. पण मित्रांनो, हप्ता उशीर होणं आणि हप्ता रद्द होणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. डिसेंबरचा हप्ता उशीर झालेला आहे, पण तो बंद झाल्याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही. म्हणूनच मित्रांनो, जोपर्यंत अधिकृतपणे हप्ता बंद असल्याचं सांगितलं जात नाही तोपर्यंत निराश होण्याचं कारण नाही आणि घाबरण्याचंही कारण नाही. सध्या जी अपडेट समोर आली आहे ती हप्ता जमा होण्याच्या शक्यतेकडेच निर्देश करते. मित्रांनो, आता पैसे खात्यावर जमा होईपर्यंत लाभार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात पहिले म्हणजे रोज बँकेत चक्कर मारण्याची गरज नाही, कारण पैसे जमा झाले तर थेट खात्यावरच दिसतात. दुसरं म्हणजे इतरांच्या बोलण्यावरून निष्कर्ष काढू नये. तिसरं म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, तारखा, स्क्रीनशॉट यावर लगेच विश्वास ठेवू नये. आणि चौथं म्हणजे अधिकृत अपडेटसाठी फक्त विश्वासार्ह माहितीवरच लक्ष द्यावं. आम्ही देखील डिसेंबरच्या हप्त्याबाबत जी काही खात्रीशीर माहिती येईल ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवणार आहोत. मित्रांनो, निराधार योजनेचे पैसे लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर एकाच वेळी पाठवले जातात. मात्र ही प्रक्रिया एकाच बटनावर पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या टप्प्यातून पैसे खात्यावर जमा होतात. काही खात्यांमध्ये बँकेकडून प्रक्रिया लवकर पूर्ण होते, तर काही खात्यांमध्ये थोडा वेळ लागू शकतो. एखाद्याच्या खात्यावर पैसे आले आणि आपल्या खात्यावर अजून आले नाहीत तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि थोड्या वेळाने पैसे जमा होण्याची शक्यता असते. मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता उशीर झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि तणावही निर्माण झालेला आहे. अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण वास्तव समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या जी माहिती समोर आली आहे ती आशादायी आहे, पण ती अंतिम खात्री नाही हे आपण आधीच पाहिलं आहे. म्हणूनच मित्रांनो, अपेक्षा ठेवा, पण घाईघाईने निष्कर्ष काढू नका आणि नकारात्मक विचार टाळा. जोपर्यंत पैसे खात्यावर जमा होत नाहीत तोपर्यंत संयम ठेवणं आणि अधिकृत अपडेटची वाट पाहणं हेच आपल्या हातात आहे. आम्ही देखील जशी खात्रीशीर माहिती मिळेल तशी ती शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मित्रांनो, सध्या लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि खात्यावर पैसे जमा होतात का याकडे लक्ष ठेवावं. डिसेंबर हप्त्याबाबत जी काही अधिकृत अपडेट येईल ती आम्ही शेती आणि सरकारी योजना या चॅनलवर वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर एकाच वेळी पैसे जमा होत नाहीत. काही लोकांच्या खात्यावर पैसे आधी जमा होतात तर काहींच्या खात्यावर थोडा उशीर होतो. याचं कारण असं असतं की जिल्हानिहाय प्रक्रिया वेगवेगळी असते. बँकिंग प्रक्रियेमध्ये फरक असतो. म्हणूनच इतरांच्या खात्यावर पैसे आले म्हणजे आपल्या खात्यावर आलेच पाहिजेत असा निष्कर्ष लगेच काढू नये. मित्रांनो, डिसेंबर हप्त्याबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज, व्हिडिओ, दावे फिरताना दिसत आहेत. त्यामध्ये काही माहिती अपूर्ण असते, काही वेळा चुकीची माहितीही असते. म्हणूनच मित्रांनो, कोणतीही माहिती खात्रीशीर स्रोताशिवाय खरी मानू नये. अधिकृत आणि विश्वासार्ह अपडेट आम्ही शेती आणि सरकारी योजना या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, डिसेंबर हप्त्याबाबत जी काही नवीन अपडेट पुढे येईल ते आम्ही शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी तुम्हाला सांगत राहणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का. मित्रांनो, तुम्हाला जर दररोज शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना, अनुदान व हप्ता अपडेट्स वेळेवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आताच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.